एका लग्नासाठी एवढी धावपळ, आदल्या रात्री गिफ्ट पॅकिंग पासून ते भर सिग्नलला मेकअप करण्यापर्यंत काय काय झालं नक्की बघा। आज सेजलच्या लग्नाला 1 वर्ष पूर्ण झालंय, पण लग्नाला येताना आम्ही जो राडा केलाय ना तो यामध्ये आहे। अहो कॅन्सर झाले तेच तिला सांगत होतो। आदल्या दिवशी रात्री आम्ही गिफ्ट पॅकिंग केलं आणि दुसऱ्या दिवशी निघालो गाडीकडे, जी आम्ही रेंटने घेतली होती। त्यामुळे गाडीचं पूर्ण चेकअप करून घेतलं। रेंटची गाडी म्हटल्यावरती ही लोक नंतर नखरे दाखवतात। म्हटलं बाबा नको नंतरची कटकट। प्लॅन तर होता सकाळी 6ला निघायचा, पण आम्हाला निघेपर्यंत 8 वाजले। सगळ्यांना गाडीत कोंबलं आणि आमची टोळी निघाली होती घोडेगावला, आमच्या शेवटच्या मेंबरच्या घरी, म्हणजेच हर्षाच्या घरी। सकाळच्या घाईत काय झालं कोणास ठाऊक, पण तोंडाला पावडर लावायचीच विसरले। मग काय सिग्नल लागला आणि गाडीतच घसाघस पावडर थोपली। शेवटी मिरवाईला तर पाहिजेलच ना। हर्षाच्या घरी गेल्यावरती आमरस चपातीवर असा काही ताव मारला की सांगायची सोय नाही। क्लिप काढायचं तर भानच राहिलं नाही, इतकी भूक लागलेली। मग थोडी डॅमवर हवा खाल्ली आणि निघालो पुढच्या प्रवासाला। बाहेर मस्त टिपूर टिपूर पाऊस पडायला लागला आणि वातावरण एकदम ओलचिंब झालं होतं। पण या वातावरणापेक्षा गाडी जे काही राडारोडी चालू होती ते हे कॉल रेकॉर्डिंग ऐकून तुम्हाला समजेलच। खूप चांगलं केलं, धन्यवाद। माझ्या तुम्ही आल्यानंतर कसं ते गिफ्ट मला नाही मग बरं झालं ना, इन्व्हेस्ट झालं तुमचं, बरं झालं। कॉलवरचा तो राडा संपला आणि एकदाचे आम्ही येऊन पोहोचलो होतो लग्नाच्या जागी। आम्हाला बघितल्यावर तिचा तो चेहरा, बास, आमचा सगळा प्रवास सार्थकी लागला। तिला जेवढा आनंद झाला होता ना त्यापेक्षा जास्त समाधान आम्हाला होतं। शेवटी आपल्या माणसाच्या सुखात सामील होण्यासाठी मजा काही वेगळीच असते। एकीकडे ही आनंदाची उधळण सुरू असताना दुसरीकडे आमची ही गँग बघा। हळद सुरू झाली आणि वातावरणच पालटलं। अखेर तो सोहळा पार पडला। दोघांच्या बोटात अंगठी गेली आणि एका नव्या नात्याची गाठ बांधली गेली। प्रत्येक ग्रुपमध्ये एक असा नमुना असतो जो माहोल सेट करतो, तसाच आमचा हा नाम्या। पोरानं जो काही डान्स केलाय ना, लग्नातली सगळी मरगळ झटकून टाकली। इकडे आमची नवरी सुद्धा आपली सगळी काळजी विसरून आयुष्यातल्या या मोठ्या दिवसाचा मनसोक्त आनंद घेत होती। अखेर दुसऱ्या दिवशी शुभमंगल सावधान झालं। सेजल संसाराच्या नव्या वाटेवर निघाली आणि आम्ही तिच्या जुन्या आठवणींची ही गाठोडी घेऊन पुन्हा घराकडे निघालो।